सर, गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत आणि ते या चर्चाच सुरू आहेत. जर एकत्र येणार असतं तर दिल्लीमध्ये अजित पवारांचे खासम खास आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कशाला आमच्या खासदारांना बोलवलं असतं आणि सांगितलं असतं माय बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला, तुम्ही या. जर ठरलं असतं तर मग त्यांचे तटकरे साहेब असतेच ना. तटकरेंना सोडून कुठली आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो काय? तटकरेंचीच इच्छा नसेल कदाचित, आमची तर नाहीच मनापासून. हे कोण अफवा पसरवतोय माहित नाही मला, आमची मना म्हणजे अगदी मनापासून नाही. पण ह्याच्यातली सर्वात मोठं गुपित मी आज सांगितलं की तटकरे साहेब आता आमचा पक्ष नेला, आमचं निशाणी नेली, आता आमचे खासदारी उचलून नेण्याचा प्रयत्न. आणि मी उघडपणाने महाराष्ट्रासमोर बोलतोय, असं काय लपून छपून बोलतच नाही. सुप्रियाताईंचं पण नाव ते केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे आता आहे की काय म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, ते आमच्या खासदारांनाच सांगतात बापाला आणि लेकीला सोडा, तुम्ही चला आमच्या बरोबर. सगळ्यांनीच गुंडाळलेलं नसतं ना इथे, काही जणांनी ठेवलेलं असतं. आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये नितीश कुमारांना दांबायचं कसं, तर अशा बातम्या सोडून देखो वो आ रहे, देखो वो आ रहे, देखो उद्धव ठाकरे आ रहा है, देखो अजित पवार शरद पवार जी आ रहे हैं, देखो रुको 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 रुको. राष्ट्रीय राजकारणात त्याचा परिणाम होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.